पोरीच्या पॅन्टीला किती पण खिशा असू द्या, पण ते त्यांचा मोबाईल हातामध्येच पकडणार. शायनिंग हो, बाकी काही नाही. आहा. बाहेरच्या देशात केसर खाऊन मुलं सुधारतात, गोरी होतात, आणि आपल्या देशात रस्ते रंगवतात, भिंती रंगवतात आणि दात सुद्धा रंगवतात. समजलं? बोलो जुबा केसरी. फुल देणारा पाहिजे होता, फुलासारखा जपणारच भेटला. गायछाप मळून देणारी पाहिजे होती, पण गायछाप खाणारीच भेटली. भावा, तू स्वतःला लय भारी समजू नको, कारण तू टायपिंग करेपर्यंत ना तिने 4 जणांना रिप्लाय देऊन मोकळी झालेली असते. दिदे, तू किती पण शिक, तू सासरवाडीला गेले ना तुझ्या एवढंच बघणार आहे. थारी सब्जी, थारी रोटी, थारा नाम और थारा काम. भावांनो, लफडे करा, पण एवढे बी करू नका की लग्नाला पोरगी बघायला गेल्यानंतर तीच पोरगी म्हणाल, आयो ही तर माझ्या मैत्रिणीचं पिल्लू आहे की. जवा हसती ग जवा बघती ग हिरोनी वाणी दिसती ग, जवा हसती ग जवा बघती ग हिरोनी वाणी. लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. TDHHAAR थार अवकाशचे भार. चला मग चला. इंदिरा भाऊ, ए बोल की बाई. तुला एक प्रश्न विचारू का? हा विचार ना. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? नरेंद्र मोदी. या टायमाला इंजिनियरच्या पोरे, डिग्रीच्या पोरे, ग्रॅज्युएशनच्या पोरे सिंगल भेटतील, पण 8वी 9वी 10वीच्या बिलकुलच नाही. शोभतंय का तुम्हाला? शोभतंय? काल मी ताप आल्याच्या बहाण्याने कामावरून सुट्टी घेतली, पण आज खरंच ताप आला. शाळेला विचार करतोय पुढच्या आठवड्यात लग्नाच्या बहाण्याने सुट्टी घेऊ. कदाचित लग्न झालं तर. माझा यो मित्र लई चांगला होता, पण त्या साक्षीच्या नादाला लागून वाया गेलाय सगळा. साक्षी, बघा बघा बघा. लग्नासाठी 10 पोरी बघितल्या, पण भाऊ काय म्हणताय, एक बी नाही कामाची. कशी वाटणार तुला कामाची? तुला पहिल्यापासून आवडते ना तुझ्या मामाची. गोऱ्या गोऱ्या रंगाची मामाची पोरगी मन माझं हिच्यावर आपटले. गोऱ्या गोऱ्या रंगाची मामाची पोरगी मन माझं. मी असं ऐकलंय की पोरी लय हुशार असतात. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. ऑनलाईनला मराठीतून काय म्हणतात सांगा बरं. हॅलो हॅलो, ऐक ना, मला काहीतरी सांगायचं होतं तुला. तुझ्या बाजूला कोणी नाहीये ना? थांबा एक सेकंड, मी लांब जातो. हा बोल आता, कोणीच नाही शेजारी. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुला फोन आला. हॅलो, माझी बायको पळून गेली? कोणासोबत माझी बायको पळून गेली? अरे पण तुला बायकोच नाही ना. खरंच राहू, फोन मस्करी करते रे भाडकाव. ठेव फोन. अरे फोन माझा आहे, माझी बायको गेली. आधीच्या काळातल्या पुरी सकाळी उठल्या उठल्या दारात टिपक्याची रांगोळी काढत होत्या, आणि आताच्या पुरी मोबाईलवर टिपके बघून लॉक उघडतात. आईला लागे आपण बँकडून लोन घेऊ आणि बँकच विकत येऊ. मग आपण लोन काढलेलं मागच द्यायचं. अरे मग बँक आपण विकत घेतल्यावर बँकच आपली होईल ना. काय राव तू. भावा, तू काळजी करू नको. तुला काही जरी झालं तर मी आहे, वहिनी सांभाळाय. येऊ का? अरे सरकारला सांगू सांगू कटाळलो मी. अरे सरकारला आता सांगा तरी कसं.
अरे आम्हाला रोजगार नाही पाहिजे, आम्हाला बायका पाहिजे, बायका. अरे तुम्ही जनगणना करा ना. 25 ते 40 वयोगटातले किती पोरं बिगर लग्नाचे बाकी आहे. तुम्ही जनगणना करा ना. पहिले लोक भेटले तर विचारे हो तुला काय पोरं सोर आहे. आता भेटले तर विचारतो तो लग्न वयले का. अध्यक्ष महोदय हा विषय लहान नाही. तुम्ही जनगणना करा. 25 ते 40 वयोगटातले किती पोरं बिगर लग्नाचे बाकी आहे. विषय लहान आहे का. जर मग ऐकलं नाही ती इथून उडी मारून जीव देईन मी जीव. तुम्ही तर ऐकणार नाही. आता जातो मी वर. झालं मी वर. मारू उडी मारू मारू उडी. मित्रांनो, आयुष्यात किती पण मोठाले संकट आले तर कधीच या बाटलीचा आधार घेऊ नका. या बाटलीचा आधार घ्या म्हणजे ही कमी पैशात बी येते फास्ट चढती. हा ए जेठालाल, अरे कुठे चाललाय. अरे काम क्या बोला. बबिताकडे जायचं आपल्याला, चल लवकर.